नमस्कार, मी वृषाली कदम परब. जय महाराष्ट्राच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण दिवाळी स्पेशल करतोय आणि या निमित्तानं आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आज एक खास सेलिब्रिटी आहे. ही सेलिब्रिटी आहे जिनं सारेगमपच्या माध्यमातून लिटिल चॅम्प्स म्हणून खरं तर प्रवेश केला आणि त्यानंतर आपल्या सुमधुर गायनानं तिनं समस्त रसिक मनांवर एक अधिराज्य गाजवलं. अशी मुग्धा वैशंपायन आहे आणि त्यासोबतच तिचे आई बाबा देखील आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत. काका काकू, तुमचं आणि मुग्धा अर्थात तुझंही खूप खूप स्वागत जय महाराष्ट्रमध्ये. येस, नमस्कार. 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 थँक्यू सो मच. आपण दिवाळी स्पेशल करतोय आणि या निमित्तानं या कार्यक्रमाची सुरुवात जर तुझ्या एका सुमधुर गाण्यानं झाली तर त्याच्यासारखं दुसरं काही नसेल. तुझं एखादं आवडीचं गाणं दिवाळी निमित्त. येस, नक्कीच. खरं तर दिवाळी आहे आणि जय महाराष्ट्राच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना मी खूप मनापासून नमस्कार करते आणि दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. दिवाळी आहे त्यामुळे दिवाळीला साजेस एक गाणं गाते आणि त्यांनी आपण सुरुवात करूया. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. चला धरू रिंगण चुढी गुढी उंचावून, आकाशीच्या अंगणात मंजुळ ऋण झुण. नाचते चंद्र तारे, वाजते पैंजण, छुन छुन झुम झुम छुन छुन झुम झुम. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. खूप छान, खूपच छान मुग्धा. थँक्यू. मला खरं तर काकांना हा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळी मुग्धा गायला लागली, म्हणजे आमच्या समोर ती सारेगमपच्या माध्यमातूनच आमच्या समोर आली, मात्र घरी ती गाऊ शकते, ती गाते, याची जाणीव तुम्हाला कधी झाली आणि तिला क्लासिकल म्युझिकमध्ये आता टाकलं पाहिजे हा निर्णय केव्हा घेतला गेला आणि सारेगमपचा प्रवास नेमका कसा तिचा सुरू झाला? मुग्धा साधारण एक 6-7 वर्षांची असेल. मला तबला खूप आवडतो, गाणंही आवडतं. तबला शिकवण्यासाठी मला माझे गुरुजी यायचे घरी आणि ते स्वतः हार्मोनियम वाजून मी त्यांच्यावर तबल्याची साथ करायचा प्रयत्न करायचो. त्यावेळी ते क्लासिकलच्या सगळ्या रागांमधल्या बऱ्याचशा बंदिशी घ्यायचे आणि त्या बंदिशींवर मी तबला वाजवायचा प्रयत्न करतो. तर त्या बंदिशी ऐकून ऐकून त्यांचा आमचा क्लास संपला आणि ते माझे गुरुजी घरी गेले की त्या बंदिशी जवळपास सही त्यांच्या ती गुणगुणायची आणि ते तिच्या एवढं पक्क लक्षात राहायचं. त्याची चाल, त्याचे शब्द हे सगळे हिंदी शब्द, थोडेसे हिंदी मधल्या पण वेगळ्या ढंगाचे शब्द असायचे, तरी ते सही ती त्याची नक्कल करायची किंवा त्याच्या लक्षात राहायचं तिचं चांगलं. आणि ती तेव्हा माझ्या लक्षात आलं हिला गाण्याचं बऱ्यापैकी अंग आहे किंवा हिला जर चांगलं पुढे मार्गदर्शन मिळालं आणि आपण प्रयत्न केला, पण तिचं वय एकदम 6-7 म्हणजे अगदी समोर काय चाललंय ते तरी कळलं पाहिजे किंवा कोणत्याही गुरुकडे गेलो तर ती काय चाललंय हे कळावं एवढंही वय नव्हतं. त्यामुळे आम्ही तसं काय फारसं तिला क्लासिकल शिकवण्याकडे वगैरे असं मुद्दाम काही 6व्या-7व्या वर्षी प्रयत्न केला नाही. पण नंतर शाळेत आपलं एक गॅदरिंग असतं, गॅदरिंगमध्ये बरीच मुलं कोण भाजीवाला वगैरे असे होतात, तर मी तिला शास्त्रीय संगीत गाणारी गायिका म्हणून एक असं माझ्या मनात आलं. त्याप्रमाणे तिला साडी नेसून एक छोटा खेळण्यातला तानपुरा घेऊन बसवलं आणि त्यानंतर मला माहित असलेली एक पुरिया धनाशीची चीज तिला मी शिकवली. ती तिने इतकी अप्रतिम म्हटली की तिला त्यावेळी तर पहिला नंबर आलाच, पण तिच्या ज्या क्लास टीचर होत्या त्यांना लक्षात आलं की ही खूप चांगलं गाते. खूप आम्हाला आग्रह केला त्यांनी की हिला सारेगमपच्या ऑडिशनसाठी घेऊन जा. पण मला सारखं वाटत होतं की ठीक आहे, ही गाते, छान गाते वगैरे सगळं ठीक आहे, पण ती
तिथपर्यंत जाईल आणि तिथे टिकेल की नाही, कारण तिथे मुंबई पुण्याच्या किंवा मोठ्या मोठ्या शहरांमधले अगदी चांगली मुलं जी ज्यांना थोडंफार शिकलेली आहेत किंवा ज्यांना रेग्युलर आई बाबा शिकवतात किंवा त्यांचे गुरु शिकवतात अशी तयार केलेली मुलं असतील, त्यांच्यामध्ये ती कितपत तिचं गाणं पुढे जाईल किंवा तिला कितपत क्लिक होईल याची मला आयडिया नसल्यामुळे फारसा मी उत्सुक नव्हतो. पण त्या खूप मागे लागल्या आणि सरदेशेवटी आम्ही तिला दोन किंवा अडीच गाणी मी तयार करून घेतली तिच्याकडनं माझ्या पद्धतीने. मी काय फार एक्सपर्ट नाहीये, पण माझ्या पद्धतीने तयार करून घेतली आणि आम्ही अशा पद्धतीने सारेगमपच्या त्या ऑडिशनला गेलो मुंबईला. आजूबाजूचे शेजारी नातेवाईक यांची काय रिॲक्शन असायची तेव्हा? नवीन ओळख एक तुमची मुग्धाचे बाबा अशी होत होती त्या काळात. मुग्धा एक राऊंड पुढे जात होती, त्यामुळे तिचं साधारण पहिल्यांदा एक आठवड्यात सोडून मध्ये असं नंतर ती सतत टीव्हीवर दिसायला लागली. त्यामुळे त्या तिच्या गाण्यानंतर आम्हालाही दाखवलं जायचं. त्यामुळे हळूहळू आमचीही ओळख व्हायला लागली, माझी, मुग्धाच्या आईची, मुग्धाच्या बहिणीची. नंतर हळूहळू आम्हाला अलिबागमध्ये सगळे ओळखायला लागले आणि त्यानंतर ते अगदी असं पूर्ण महाराष्ट्र ओळखतोय असं म्हटलं तरी काही गैर होऊ नये इतकं ती आमची ओळख सगळ्या आम्हाला ओळखू लागलं होती. हा खूप चांगला अनुभव होता आणि खूप आनंददायी होतं की मुलीमुळे आपली ओळख होते की हे मुग्धाचे बाबा असं जेव्हा दाखवायचं, असं तेव्हा लोक म्हणायचं, तेव्हा किंचित अभिमानाने छाती भरून यायची. हे डेफिनेटली आहे आणि याचा खूप आनंद होता आणि हे न भूतो न भविष्यती असंच होतं, कारण मुलीमुळे माझ्यासारखा एका सामान्य माणसाला एवढी मोठी ओळख मिळाली हे कधीच न विसरता येणार. काय नक्कीच आनंददायी होतं. सारेगम नंतर जेव्हा पहिल्या गाण्याची ऑफर आली, मुळात कसं कळलं की हे पहिल्या गाण्याची ऑफर आली आणि कुठलं गाणं होतं, काय माहोल होता त्यावेळी घरात? येस, सारेगमपचं पर्व झाल्यानंतर मला पहिलं जे प्लेबॅकसाठी विचारलं गेलं ते हिंदीसाठी विचारलं गेलं आणि याचा खूप आनंद झाला, कारण मराठी सारेगमप नंतर एखाद्या हिंदी सिरियलचं टायटल सॉन्ग गायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती. मला आठवतंय एक हिंदी सिरियल होती ज्याचं जे गाणं कंपोज केलं होतं शैलेंद्र बर्वे यांनी, आणि लहान असल्यामुळे तेव्हा हिंदी उच्चार फार छान नव्हते माझे आणि त्या गाण्याच्या निमित्ताने त्या गाण्यापुरतं का होईना पण ते थोडेसे किंचित सुधारले गेले आणि प्रत्येक गोष्टीतनं आपण काही ना काही शिकत असतो तसा तो एक खूप छान लर्निंग एक्सपिरियन्स होता की स्टुडिओत आपण एखादं गाणं रेकॉर्ड करतो किंवा एखादं गाणं अरेंज कसं होतं, ते कसं मिक्स होतं आणि कसं ते फायनली लोकांपर्यंत पोहोचतं हे सगळं खूप लहान वयात अनुभवायला मिळालं. आणि त्याच्यानंतर लगेचच ताऱ्यांचे बेट नावाचा एक चित्रपट आला ज्याच्यात मी ताऱ्यांचे बेट ह्या चित्रपटातलं एक गाणं गायले. ते गाणं कंपोज केलं होतं नंदू घाणेकर यांनी. सो अशा अचानक सारेगमपा नंतर लगेचच एक दोन छान ऑपॉर्च्युनिटी रत्नाकर मतकरींनी लिहिलेलं गाणं होतं आणि खूप छान ऑपॉर्च्युनिटीज लगेच मिळाल्या. त्यामुळे शिकायला मिळालं भरपूर आणि खूप छान वाटलं, कारण प्लेबॅकसाठी आपल्याला संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि सामान्यपणे ही संधी मिळायला खूप वेळ लागतो आणि तो सारेगमपच्या प्लॅटफॉर्ममुळे खूप इझिली अवेलेबल झाला. त्यामुळे परत एकदा सारेगमपच्या सगळ्या टीमचे खूप आभार मानेन मी. मुग्धा, सध्या कोरोना आहे त्यामुळे तुर्तास मोठे शोज, कॉन्सर्ट हे काही होणं नाही. मात्र ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मुग्धा नेमकं काय करते? नवीन गाण्यांवर काम करते का? काय करते सध्या मुग्धा? येस, आपण सगळेच गेले 7-8 महिने लॉकडाऊन मध्ये आहोत आणि प्रत्येक कलाकार आपापल्या परीने कोणत्या नवीन गोष्टी करता येईल ह्या प्रयत्नात आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात आधी मला जेव्हा लॉकडाऊन डिक्लेअर झालं तेव्हा मी मुंबईत होते आणि लॉकडाऊन डिक्लेअर झाल्यानंतर मी लगेच अलिबागला आले. सगळ्यात आधी मला या गोष्टीचा आनंद झाला, मी 10वी पर्यंतचं शिक्षण माझं अलिबागला झालं, शाळा पूर्ण मी अलिबागला शिकले. त्याच्यानंतर 11वी कॉलेज आणि गाण्यासाठी मी मुंबईत शिफ्ट झाले आणि मुंबईत शिफ्ट झाल्यानंतर गेल्या 5-6 वर्षात किंवा इव्हन त्याच्या आधी सुद्धा जेव्हा मुंबईत मी जायचे तेव्हा असं कधीच झालं नव्हतं की अलिबागला मी 8 दिवसांच्या सुट्टीच्या वरती राहिली. सो या लॉकडाऊन मुळे मी ऑलमोस्ट आता 6-7 महिने अलिबागला आईबाबांबरोबर आहे, माझ्या बहिणीबरोबर आहे. अलिबाग पासून 10 किलोमीटरवर खानाव म्हणून माझं मूळ गाव, म्हणजे आमचे सगळे सण तिकडे असतात, गणपती तिकडे असतं, होळी तिकडे असते आणि आम्ही सगळं सेलिब्रेशन तिकडे असतं थोडक्यात. सो हे सगळं परत एकदा खूप मोठ्या कालावधीसाठी एन्जॉय करता आलं. त्यामुळे ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला की त्या निमित्ताने म्हणजे
प्रत्येक चांगली गोष्ट अनुभवायला देव आपल्याला एक संधी देत असतो. सो मला वाटतं की ही एक देवाने आपल्याला सगळ्यांनाच दिलेली मोठी संधी होती की आपण आपल्या फॅमिली बरोबर वेळ घालवावा, नवीन नवीन गोष्टी ट्राय कराव्या. सो खूप छान युटिलाइज झाला वेळ. करोनामुळे मुग्धाचा आम्हाला जवळजवळ 5-7-8 महिने सहवास लावला. सहवास त्यासाठी म्हणेन कारण गाण्यासकट दररोज तिचा रियाज ऐकता आला. महत्वाचं म्हणजे की नवीन नवीन तिची जी काय इनोव्हेशन ती निघली गाण्यामध्ये ती ऐकता आली. तिच्या रियाजातली गंमत घेता आली की आज कसा होता, उद्या कसा वेगळा होतोय किंवा त्याच्या वेगवेगळ्या व्हेरिएशन असे खूप म्हणजे तो एक आनंदाचा भाग होता. कमिंग बॅक टू गाणं, मला असं वाटतं की गाण्यात सुद्धा प्रत्येक कलाकार नवीन नवीन काहीतरी ट्राय करत होता आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की आतापर्यंत मी वेगवेगळ्या म्युझिक डिरेक्टर्सनी कंपोज केलेली गाणी गाण्याचा प्रयत्न करत होते, पण ह्या लॉकडाऊन मध्ये मी माझं गाणं कंपोज केलं आणि ते मी सोशल मीडियावरनं अपलोड केलं आणि लोकांनी खूप छान अप्रिशिएट केलं ते. आतापर्यंत लोक माझ्या वेगवेगळ्या गाण्यांना खूप छान प्रतिसाद देत आलेत, पण मी कंपोज केलेल्या गाण्याला लोक कसं छान म्हणतात किंवा कसं रिॲक्ट होतात याची खूप एक्साइटमेंट होती आणि खूप छान त्याला प्रतिसाद मिळाला. सो ही एक नवीन गोष्ट मी केली की मी गाणं कंपोज केलं. अजून एक छान गोष्ट मी केली ती म्हणजे आता सगळेच जण आपण घरी होतो, कोणताही स्टुडिओ अवेलेबल नव्हता, कुठेही शूट करायला आम्ही जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे जे गाणं मी कंपोज केलं ते गाणं आम्ही घरच्या घरीच रेकॉर्ड केलं. घरच्या घरी बिल्डिंग खाली किंवा असं काहीतरी अतिशय बेसिक कंडिशन मध्ये ते आम्ही शूट केलं. आणि आता एडिट करणं ही सुद्धा माझ्यावरच जबाबदारी पडणार होती कारण कोणीच तेव्हा बाहेर कुठेच जाऊ शकत नव्हतं. त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग करणं हे सुद्धा मी माझ्या परीने शिकले. म्हणजे मी ते कुठलंही ट्युटोरियल बघितलं नाही, आपण अनुभवातनं खूप शिकत असतो. तसं मी सुरुवातीला ते घडलं जरा, मग हळूहळू ते जमायला लागलं. असं करत करत ते माझं गाणं मी व्हिडिओ एडिट सुद्धा केलं. सो ह्या वेगवेगळ्या गोष्टी मी ट्राय केल्या. अजून एक छान गोष्ट म्हणजे आतापर्यंत सगळ्या रसिकांनी मला जास्तीत जास्त मराठी गाणी गाताना बघितले. मी हिंदी फारशी लोकांसमोर गायले नव्हते. अर्थात मला हिंदी गाणी ऐकायला प्रचंड आवडतात जुनी, पण ती मी कधी गायले नव्हते. तर या निमित्ताने मी यादो मे नावाची एक सिरीज सुरू केली होती, ज्याचा मी प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी एक म्युझिक डिरेक्टर वरचे 3-4 गाणी, अप्रतिम जी सगळीच गाणी आहेत त्याच्यातली 3-4 निवडक गाणी घ्यायचे आणि ती गाऊन मी अपलोड करायचे सोशल मीडियावर. तर त्यानिमित्ताने मी हिंदी गाणी गायला लागले आणि हिंदी गाणी लोकांसमोर थोडी सादर करायला लागले. सो ह्या अनेक नवीन गोष्टी लॉकडाऊनच्या निमित्ताने, कोरोनाच्या निमित्ताने आपण जे घरात होतो त्या निमित्ताने मी ट्राय केल्या. बरं, एक मला प्रश्न काकूंना विचारायचा आहे. तर घरी तुम्हाला मदत करते का? काय बनवते ती? काय स्पेशल बनवते? करते मदत, तशी खूप करते मदत. म्हणजे भाज्या चिरून दे, घराची आवरावर कर, आवड आहे तिला. म्हणजे गाण्याबरोबर तेही ती सगळं करते. आणि तुमच्या हातचा असा कुठला पदार्थ आहे जो तिला फार आवडतो? आवडीचा पदार्थ म्हणजे तिला मोदक, पाकातली पुरी असे पदार्थ तिला खूप आवडतात. साधा वरण भातही आवडतो, तोही ती आवडीने खाते. म्हणजे कधी सारेगमला सेटवर घेऊन जायचात का मुग्धासाठी हा खास खाऊ? सेटवर असताना मी तिला तूप साखर पोळीचा रोल न्यायचे, तो तिला प्रचंड आवडतो आणि त्याने एनर्जी पण मिळायची आणि तिच्याबरोबरचे सगळ्या बाकीच्या मुलांना पण, कलाकारांना पण आवडायचा. त्यामुळे तेही आवडीने खायचे. त्यामुळे ते मी अगदी आठवणीने न्यायचे दर शूटिंगच्या वेळेस. बरं, काकूंची काही फरमाईश आहे का? असं कुठलं गाणं आहे काकू जे मुग्धाने गायलेलं तुम्हाला फार आवडतं आणि मुग्धा ते तू गाशील का आमच्यासाठी? तशी तिच्या आवाजात मला सगळीच गाणी आवडतात ऐकायला, पण आता तिने त्या सावळ्या तनूचे गाणं म्हणावं असं वाटतंय मला. येस. त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग, नकळे मनास आता, नकळे मनास आता, यावरू कसे ग त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग, ये ऐकण्यास जेव्हा त्याचा सुरेल पावा, ये ऐकण्यास जेव्हा त्या
त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग. खूप छान, खूपच छान मुग्धा. थँक्यू. बरं, काकाला कुठलं गाणं आवडतं मुग्धाचं? मुग्धा अलीकडे शास्त्रीय संगीत खूप चांगलं गायला लागले, त्यामुळे तिचं शास्त्रीय संगीत आवडतं, नाट्यसंगीतही आवडतं, पण तिचे भावगीतही खूप चांगली गाते. तर मला आता असं वाटतं की विसरशील खास मला आता मुग्धाने गायले तर मला खूप मजा वाटेल. येस. विसरशील खास मला दृष्टियाड होता, विसरशील खास मला दृष्टियाड होता, वचनेही गोड गोड देशी जरी आता, विसरशील खास आपल्या कामाची जिल्ह्यातून खूप छान पद्धतीने नोंद होतीये, याचा खूप तेव्हा आनंद झाला होता. मुग्धा, तू आजवर अनेक शोज मध्ये, अनेक चित्रपटांसाठी तू गायलेली आहेस. एखादा किस्सा आठवतो रेकॉर्डिंगचा? येस, आतापर्यंत भरपूर प्रोग्राम झाले, भरपूर चित्रपटांसाठी गाण्याच्या संध्या मिळाल्या. लेटेस्ट मी आता एक उबुंटू म्हणून चित्रपट आला, जो पुष्कर श्रोत्री दादानी दिग्दर्शित केलेला होता आणि त्याचं म्युझिक कौशल दादानी केलंय, कौशल इनामदारनी, आणि त्याचं टायटल सॉन्ग मी गायलंय आणि त्याच्यात एक खूप छान प्रार्थना आहे. हीच आमची प्रार्थना न हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. सो हा खूप छान संदेश त्या प्रार्थनेच्या मार्फत आम्ही म्हणजे समीर सामंत यांनी हे गाणं लिहिलंय, तर खूप छान संदेश एक मला लोकांना द्यायला मिळाला. अजून एक सांगते की ह्या चित्रपटाचं टायटल सॉन्ग पण मी गायलंय. खूप चांगले अनुभव येत असतात, भरपूर वेळा शिकायला मिळतं, काही मजेशीर अनुभव असतात. त्याच्याचपैकी हे जे टायटल सॉन्ग आहे त्याच्यात मला उबुंटू टू 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 अशा एका वजनाने एक ओळ गायची होती आणि त्याच्यात फंबल होण्याचे खूप चान्सेस होते आणि त्यामुळे हे गाणं म्हणजे हे टायटल सॉन्ग रेकॉर्ड करताना खूप मजा आली, कारण आम्ही खूप हसलो, त्याच्यातनं भरपूर जोक्स निर्माण झाले आणि मजा आली. सो वेगवेगळे एक्सपिरियन्सेस असतात, बरेचदा आपण त्याच्यातनं शिकतो, बरेचदा मजा घेतो, म्हणजे प्रत्येक वेळी मजा घेतो, पण बरेचदा त्याच्यातनं विनोद निर्मिती होते आणि त्याच्यातून एक वेगळा आनंद मिळतो. सो ओव्हरऑल खूप मजा येत असते ह्या सगळ्या गोष्टी करताना. खरं तर गप्पांच्या या ओघामध्ये वेळ कधी संपला हेच कळलेलं नाहीये, पण खूप खूप धन्यवाद तुझे आणि काकू तुमचे की आज तुम्ही जय महाराष्ट्राला वेळ दिल्याबद्दल. आणि अगदी जाता जाता मुग्धा, तुझ्या आवाजामध्ये तुझ्या आवडीचं एखादं गाणं आमच्या प्रेक्षकांसाठी. येस, मी तुझे खूप मनापासून आभार मानते आणि जय महाराष्ट्राच्या सगळ्या टीमचे खूप मनापासून आभार मानते. खूप छान वाटलं आज आई बाबा आणि मी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र गप्पा मारल्या, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते. येस, जाता जाता एक गाणं नक्कीच म्हणते. फक्त ह्या गाण्याबद्दल मला थोडं सांगायला आवडेल. मी जसं मगाशी म्हणाले की लॉकडाऊन मध्ये मी गाणं कंपोज केलं, तर मी कंपोज केलेलंच एक गाणं तुमच्या सगळ्यांसाठी सादर करतेय. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी हे गाणं कंपोज केलं होतं. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हे गाणं कंपोज केलं आणि गुरुपौर्णिमेला ते मी सोशल मीडियावर मुग्धा वैशंपायन ऑफिशियल नावाने माझं चॅनल आहे, त्याच्यावर हे गाणं तुम्हा सगळ्यांना अतिशय छान व्हिडिओ आणि ऑडिओ स्वरूपात ऐकायला मिळेल. त्याप्रमाणे अशी अनेक वेगवेगळी गाणी आहेत जी मी मुग्धा वैशंपायन ऑफिशियल या माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहेत. तर मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी या चॅनलला भेट द्या आणि आय होप तुम्हाला माझे सगळे प्रयत्न आवडतील. तर येस, जाता जाता मी कंपोज केलेलं गुरुपौर्णिमेसाठीचं एक गाणं सादर करते. धन्यवाद.
सद्गुरु गौरव काय गुरु तोची देवा ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव काय गुरु तोची देवा स्वामी म्हणे वंदे सद्गुरु पावले स्वामी म्हणे वंदे सद्गुरु पावले भले आकारले परब्रह्म भले आकारले परब्रह्म गुरु तोची देवा ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव काय गुरु तोची देवा गुरु तोची देवा गुरु तोची देवा खूप खूप धन्यवाद मुग्धा, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.